नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण पवार एक्झाम स्टडी या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज या लेक्चरमध्ये बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये काही बेसिक कन्सेप्ट जो की आपण चार्ज आणि करंट या बेसिक कन्सेप्टबद्दल या ठिकाणी डिस्कशन करणार आहे। जो चार्ज आहे हे चार्ज आणि करंट एकमेकाच्या रिलेटेड कशा पद्धतीने आहेत ते आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहेत। आपण प्रीवियस लेक्चरमध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम पाहिलं होतं, ठीक आहे। मग त्या ॲटममध्ये आपण प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि जे न्यूट्रॉन आहेत त्यांचा मास किती आहे किंवा त्याच्यावरती चार्ज किती आहे ते पाहिलं होतं। मग जो आपला इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये जो इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो फ्लो आपण कशा पद्धतीने या ठिकाणी इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जनरेट करतो किंवा जो फ्लो कसा असतो ह्या आपण प्रीवियस पार्टमध्ये जो की आपला ॲटॉमिक स्ट्रक्चर होता तो त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं। मग आपण आज या लेक्चरमध्ये जो चार्ज आहे, चार्ज हा काय कन्सेप्ट आहे आपण पाहिलं होतं की जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनवरती जो चार्ज आहे तो चार्ज -1.602 × 10⁻⁻19 कुलम एवढा चार्ज हा कोणावरती बघा इलेक्ट्रॉनवरती आहे। त्याचबरोबर जो प्रोटॉन होता त्या प्रोटॉनचा चार्ज +1.602 × 10⁻⁻19 कुलम एवढा चार्ज हा काय होता या ठिकाणी प्रोटॉनवर होता। आणि जो न्यूट्रॉन होता तो न्यूट्रॉन कसा होता, न्यूट्रल होता, त्याच्यावर कोणताही चार्ज नव्हता। मग हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, ह्या इलेक्ट्रॉनवरचा जो चार्ज आहे तो चार्ज ही काय कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार आहे। बघा हा जो इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे तो चार्ज कसा आहे या ठिकाणी निगेटिव्ह आहे। मग चार्ज काय आहे बघा, चार्जची जर आपण या ठिकाणी डेफिनेशन लिहायला गेलो तर ती डेफिनेशन आपण कशा पद्धतीने या ठिकाणी लिहू शकतो बघा। इट इज फेनॉमेनॉन ऑफ अ सबस्टन्स by which it experience force of attraction or force of repulsion इज कॉल्ड ॲज चार्ज। म्हणजे चार्ज हा काय आहे बघा, सबस्टन्सचा फेनॉमेनॉन आहे जो की काय करतो या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन या ठिकाणी काय करत असतो, एक्सपिरियन्स करत असतो। म्हणजे हा चार्ज काय करणार आहे बघा, ज्यावेळेस त्याला आपण एखादा एक्सटर्नल प्रेशर देणार आहे, एक्सटर्नल फोर्स या ठिकाणी लावणार आहे, त्यावेळेस हा चार्ज काय करणार आहे, एका ॲटममधून काय होणार आहे, हा जो इलेक्ट्रॉन आहे इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे किंवा त्याला आपण चार्ज असं म्हणतो, तो चार्ज एका ॲटमवरून दुसऱ्या ॲटमवर जाणार आहे किंवा दुसऱ्या ॲटमवरून पहिल्या ॲटमवर येणार आहे, ठीक आहे। मग हा काय करतोय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन या ठिकाणी काय करतोय, शो करतोय। मग आपण चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती पाहिला बघा, -1.602 × 10⁻⁻19 हे जे कुलोम आहे ना, हे कुलोम काय आहे बघा, चार्जचं या ठिकाणी युनिट आहे। युनिट ऑफ चार्ज इज कुलोम, त्याला आपण कॅपिटल C या लेटरने या ठिकाणी काय करत असतो, डिनोट करत असतो। मग आपण एका इलेक्ट्रॉनचा चार्ज या ठिकाणी पाहिला तो चार्ज किती आहे, -1.602 × 10⁻⁻19 कुलोम। जर मग एक कुलोम चार्ज म्हणजे किती इलेक्ट्रॉन, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे आपल्याला जर पाहायचं असेल, म्हणजे एक कुलोम चार्ज इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय या ठिकाणी 1.602 × 10⁻⁻19 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एवढे आपल्याला इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय असणार आहेत, एका कुलोम चार्जमध्ये असणार आहेत। म्हणजे याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हे जे कॅल्क्युलेशन आहे ते 6.25 × 10⁻18 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला एका कुलोम चार्जवरती भेटतील। मग यालाच आपण 625 × 10⁻16 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन याला आपण अशाही पद्धतीने या ठिकाणी लिहू शकतो। म्हणजे चार्ज बद्दल या ठिकाणी बघा जनरल डिस्कशन आपण कशा पद्धतीने केलेलं आहे, चार्जची डेफिनेशन पाहिली, चार्ज एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे, त्याचबरोबर एका कुलोम चार्जमध्ये किती नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन असतील तेही आपण या ठिकाणी पाहिलं। मग यानंतर जर आपण एक क्रॉस सेक्शनल एरिया या ठिकाणी जर कन्सिडर केला, ठीक आहे, आपण एक कंडक्टर घेतला अशा पद्धतीनं आणि ह्या कंडक्टरचा जर आपण हा एक छोटासा क्रॉस सेक्शनल एरिया या ठिकाणी कन्सिडर केला, याला आपण ए या लेटरने या ठिकाणी डिनोट करूया। या ठिकाणी काय असणार आहे बघा, फ्री नंबर ऑफ इलेक्ट्रॉन या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे, ठीक आहे, फ्री नंबर ऑफ इलेक्ट्रॉन। मग ह्याच्यामध्ये जर फ्री नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती
फ्री नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार आहेत, n नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट असणार आहेत. मग हे जर n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील आणि हा जो इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असेल, या क्रॉस सेक्शनल एरियामधून हे जेवढे इलेक्ट्रॉन या ठिकाणी पास होणार आहेत ते टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा जर आपल्याला चार्ज कॅल्क्युलेट करायचा असेल, n नंबरचे इलेक्ट्रॉन आहेत आणि जे चार्ज आहे इलेक्ट्रॉनवरती तो किती आहे, -1.602 × 10⁻⁹ कुलम. मग टोटल चार्ज जर काढायचा असेल आपल्याला तर तो टोटल चार्ज आपण की व्हॅल्यूने डिनोट करतो, टोटल चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे याच्यामध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत इंटू या ठिकाणी काय असणार आहे बघा, चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने आपल्याला टोटल नंबर ऑफ चार्ज या ठिकाणी काढता येईल. या ठिकाणी n रिप्रेझेंट काय करतो, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि हा एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज. ही कन्सेप्ट या ठिकाणी काय झाली बघा, ही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी चार्जची या ठिकाणी झाली. यानंतर आपण जे दुसरी बेसिक कन्सेप्ट पाहत असताना आपण जो दुसरा पॉईंट लिहिला होता तो काय आहे बघा, करंट. ठीक आहे, तो काय आहे दुसरा पॉईंट आपल्याला या ठिकाणी करंट हा पाहायचा आहे. हा करंट पाहण्यासाठी मी काय करतो बघा, या ठिकाणी एक कॉपरची या ठिकाणी काय करतोय बघा, एक कॉपरची स्ट्रीप घेतो. ठीक आहे, एक कॉपरची वायर म्हणा. ठीक आहे, एक कॉपरची मी या ठिकाणी ही एक वायर घेतलेली आहे. ठीक आहे, ही वायर, ह्या वायरची लेंथ या ठिकाणी L असेल. या वायरचा मी एक छोटासा या ठिकाणी क्रॉस सेक्शनल एरिया या ठिकाणी घेतोय, त्याला मी A या लेटरने या ठिकाणी काय करतोय, डिनोट करतोय. ही जर कॉपरची वायर असेल तर ह्या कॉपरच्या वायरमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे, त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणतो. मग ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मी या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी काय करतोय बघा, शो करतोय. हे काय असणार आहे त्याच्यामध्ये, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन या ठिकाणी हे या कॉपर या मेटलमध्ये. कॉपर हे काय बघा, कॉपर एक गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ठीक आहे, मग ह्या कॉपर या कंडक्टरमध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे, हे काय झाले, याच्यामधले इलेक्ट्रॉन झाले, त्याला आपण E बार या लेटरने डिनोट करतो. मग जर आपण सपोज कॉपर या कंडक्टरचा हे एक स्ट्रीप घेतली आहे, जर आपण कॉपर या कंडक्टरचा किंवा कॉपर या वायरचा जर 1 सेंटीमीटर क्यूबचा जर आपण एक स्ट्रीप घेतली किंवा त्याला आपण एक पार्ट घेतला तर त्या 1 सेंटीमीटर क्यूबमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील ते इलेक्ट्रॉन आपल्याला जर कॅल्क्युलेट पाहायचे असतील तर बघा या ठिकाणी एक 1 सेंटीमीटर क्यूबचा एक कॉपरचा तुकडा घेतोय. ठीक आहे, ह्याची लेंथ किती असणार आहे बघा, 1 सेंटीमीटर क्यूब आहे. याचा अर्थ ह्याची जी लेंथ आहे ती 1 सेंटीमीटर असणार आहे. याची जी विड्थ आहे ती सुद्धा काय असणार आहे, 1 सेंटीमीटर. आणि याची जी हाईट आहे ती सुद्धा काय असणार आहे, 1 सेंटीमीटर. याच्यामध्ये जे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला जे प्रेझेंट असणार आहेत, हे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन is equal to 8.5 × 10⁻22 नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा 1 सेंटीमीटर क्यूब या कॉपरच्या स्ट्रीपमध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन या ठिकाणी किती असणार आहेत बघा, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन 8.5 × 10⁻22 एवढे फ्री नंबर ऑफ इलेक्ट्रॉन या कॉपरच्या 1 सेंटीमीटर क्यूब या तुकड्यामध्ये आहेत. मग ह्या कॉपरच्या कंडक्टरमध्ये किती नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे आपल्याला जे फ्री इलेक्ट्रॉन भेटणार आहेत ते बिलियन्स नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत. मग आपण करंट ही कन्सेप्ट या ठिकाणी पाहत असताना जर ह्या कंडक्टर या वायरला आपण जर एखादा एक्सटर्नल प्रेशर या ठिकाणी एक्सटर्नल फील्ड जर याला अप्लाय केलेले असेल, या ठिकाणी मी अशा पद्धतीने एक्सटर्नल प्रेशर या ठिकाणी अप्लाय करतोय. हा काय बघा, एक्सटर्नल प्रेशर त्यालाच आपण काय म्हणतो बघा, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल किंवा एक्सटर्नल EMF असं म्हणतो. ठीक आहे, यालाच आपण इलेक्ट्रिकल पोटेन्शियल असंही म्हणतो. ठीक आहे, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल असं म्हणतो. मग जर आपण याला अशा पद्धतीने जर आपण एक्सटर्नल प्रेशर या ठिकाणी अप्लाय केलेला असेल तर याच्यामध्ये जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ते नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन काय करणार आहेत बघा, ह्या जो एक्सटर्नल प्रेशर आहे ह्या एक्सटर्नल प्रेशरचा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे या पॉझिटिव्ह पार्टकडे या ठिकाणी काय करणार आहेत, हे अट्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे, हा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे या पॉझिटिव्ह पार्टकडे ते अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करणार आहेत. मग हे जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत फ्री इलेक्ट्रॉन, त्या फ्री इलेक्ट्रॉनची मुवमेंट आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी पॉझिटिव्ह पार्टकडे दिसतं. ठीक आहे, म्हणजे हे फ्री इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने काय करणार आहेत, या ठिकाणी मूवमेंट चालू करणार आहे. ठीक आहे, आपण पाहिलं होतं ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहत असताना की नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन किती आहेत, एका ॲटममध्ये ॲटमोस्ट 1 इलेक्ट्रॉन आहे. जर आपण एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केला तर त्या ॲटममधून तो इलेक्ट्रॉन काय होतो, रिमूव्ह होतो आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनकडे जाण्याचा प्रयत्न करतो. सिमिलर केसमध्ये या ठिकाणी जर आपण एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केला तर याच्यामधले जे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनची मोशन आपल्याला किंवा इलेक्ट्रॉनची मूवमेंट अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भेटते. मग जर सपोज मी या ठिकाणी टाइम पिरियड T कन्सिडर केला, मग या टाइम पिरियड T
या टाइम पिरियडमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या क्रॉस सेक्शनल एरियामधून या ठिकाणी या साईडला मूव्ह होतात किंवा त्यांची मूव्हमेंट होते, त्या टाइम पिरियड टी आणि जे इलेक्ट्रॉनची मूव्हमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो बघा, इलेक्ट्रिकल करंट असं म्हणत असतो. ठीक आहे, मग आपण हे इलेक्ट्रॉनची मूव्हमेंट पाहिली जे की पॉझिटिव्ह पार्टकडे अट्रॅक्ट होतात आणि हे नंतर काय होणार आहेत, या बॉडीमध्ये अशा पद्धतीने जाणार आहेत. मग जर कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन आपल्याला पाहायची असेल, कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन कशी असणार आहे बघा, एक्झॅक्टली अपोजिट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. जर इलेक्ट्रॉनचा फ्लो अशा पद्धतीने असेल तर कन्व्हेन्शनल करंट कसा असणार आहे बघा, कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन आपल्याला ही इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या अपोजिट आपल्याला अशा पद्धतीने हा काय भेटणार आहे बघा, कन्व्हेन्शनल करंट भेटणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे काय झाली, कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन झाली. म्हणजे बघा कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन जो पॉझिटिव्ह पार्ट आहे त्या पॉझिटिव्ह पार्ट पासून करंट जाणार आणि निगेटिव्ह पार्टकडे येणार आहे. म्हणजे करंटची डायरेक्शन कशी असणार आहे बघा, करंटची डायरेक्शन हायर पोटेन्शियल, करंटची डायरेक्शन या ठिकाणी बघा हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल अशी डायरेक्शन आपल्याला करंटची भेटणार आहे. आणि जे इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे तो इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा आहे बघा, इलेक्ट्रॉनचा फ्लो हा लोअर पोटेन्शियल पासून हायर पोटेन्शियलकडे. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो आणि करंटचा फ्लो एकमेकांच्या अपोजिट आहे हे आपल्याला या ठिकाणी याच्यावरून कन्क्लुजन सांगता येईल किंवा लक्षात ठेवता येईल. त्याचबरोबर जर आपल्याला लक्षात राहत नसेल तर आपण करंटची डेफिनेशन या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर करंटची डेफिनेशन बघा, एका युनिट टाइममध्ये किंवा वन सेकंडमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन या क्रॉस सेक्शनल एरियामधून फ्लो होतात त्या नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणणार आहे, करंट असं म्हणणार आहे. ठीक आहे, मग जर इलेक्ट्रिकल करंटची या ठिकाणी जर आपण डेफिनेशन लिहायला गेलो तर ती इलेक्ट्रिकल करंटची डेफिनेशन बघा, फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन डेफिनाइट डायरेक्शन is called as इलेक्ट्रिकल करंट. म्हणजे इलेक्ट्रिकल करंटला आपण कशा भाषेमध्ये बघा रिप्रेझेंट करतोय किंवा कशा भाषेमध्ये डिफाईन करतोय, फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. म्हणजे जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे फ्री इलेक्ट्रॉनचा त्यालाच आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रिकल करंट असं म्हणतोय. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन फ्लो होतात आहे त्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोलाच आपण काय म्हणतोय बघा, इलेक्ट्रिक करंट असं म्हणतोय. आणि हा इलेक्ट्रिकल करंट आपण काय घेतोय, डेफिनाइट डायरेक्शनमध्ये घेतोय. त्याचबरोबर जर याची दुसरी डेफिनेशन आपण लिहायला गेलो तर दुसरी डेफिनेशन बघा, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज त्यालाच आपण काय म्हणतो बघा, फ्री इलेक्ट्रॉन. ठीक आहे, पर युनिट टाइम इज नोन ॲज इलेक्ट्रिकल करंट. त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिकल करंट असं म्हणत असतो. म्हणजे इलेक्ट्रिकल करंटची डेफिनेशन बघा, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज किंवा त्यालाच आपण फ्री इलेक्ट्रॉन पर युनिट टाइम म्हणजे काय बघा, एका सेकंडमध्ये किती चेंज होणार आहे चार्जमध्ये त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिकल करंट असं म्हणतो. मग हा जो इलेक्ट्रिकल करंट आहे तो इलेक्ट्रिकल करंट आय या लेटरने या ठिकाणी आपण काय करतो, डिनोट करतो. मग जर आपण याला मॅथमॅटिकली डिफाईन करायचं असेल तर आय इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज, त्यालाच आपण चार्जला क्यू या लेटरने डिनोट करतो. आणि तो जर चार्ज जर रेट ऑफ चेंज असेल म्हणजे तो चार्ज जर चेंज होत असेल तर त्याला आपण स्मॉल क्यू ने रिप्रेझेंट करणार आहे. त्यालाच आपण जर रेट ऑफ चेंज होत असेल तर डी क्यू डिवायडेड बाय डी टी अशा पद्धतीने या ठिकाणी काय करतो, त्याला आपण मॅथमॅटिकली डिफाईन करतो. म्हणजे जो करंट आहे तो करंट आपण अशा पद्धतीने या ठिकाणी काय करणार आहे, डिफाईन करणार आहे. रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज नोन ॲज इलेक्ट्रिकल करंट. मग चार्जचं युनिट या ठिकाणी काय असणार आहे, कुलोम, आणि टाइमचं युनिट काय असणार आहे, सेकंद. म्हणजे कुलोम पर सेकंद हे काय झालं बघा, इलेक्ट्रिकल करंटचं युनिट झालं. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण ॲम्पियर असं म्हणत असतो. म्हणजे इलेक्ट्रिकल करंटचं युनिट काय झालं बघा, ॲम्पियर झालं. आणि याला आपण जनरली ॲम्पियर ए या लेटरनं काय करतो, डिनोट करतो. हे झालं इलेक्ट्रिकल करंट बाबत. याच इलेक्ट्रिकल करंटला आपण जर आय इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम अशाही पद्धतीने या ठिकाणी काय करतो, डिफाईन करतो. मग हा कॅपिटल क्यू सुद्धा काय या ठिकाणी काय करतो,
चार्ज रिप्रेझेंट करतो। मग हा टोटल नंबर ऑफ चार्ज जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील n आणि एका इलेक्ट्रॉनचा चार्ज जर e असेल डिवायडेड बाय टाइम, अशा पद्धतीने आपण काय करतो, हा जो इलेक्ट्रिकल करंट आहे त्या इलेक्ट्रिकल करंटला या ठिकाणी रिप्रेझेंट करतो। याचा युनिट काय झालं, एम्पियर हे त्याचं काय झालं बघा, युनिट झालं। त्याचबरोबर ही जी डेफिनेशन आहे आपण मॅथमॅटिकली या ठिकाणी डिफाईन केली, I इज इक्वल टू dq डिवायडेड बाय dt। या डेफिनेशनवरून बघा आपल्याला जर चार्ज काढायचा असेल तर आपण चार्जला dq इज इक्वल टू I इंटू टी, I इंटू dt, त्याला आपण काय करू शकतो बघा, I इंटू dt या फॉर्ममध्येही लिहू शकतो, I इंटू dt। मग आपल्याला टोटल नंबर ऑफ चार्ज काढायचा असेल, आपल्याकडे करंट दिलेला असेल आणि टाइम दिलेला असेल, तर आपण टोटल चार्ज कसा काढतो बघा, आपल्याला टोटल चार्ज काढण्यासाठी काय करावं लागेल, हा जो टर्म आहे या टर्मचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल। टोटल चार्ज q इज इक्वल टू I dt। मग हे जे इंटिग्रेशन आहे ते कुठून घ्यावं लागेल, 0 पासून टाइम t पर्यंत हे काय करावं लागेल, या ठिकाणी इंटिग्रेशन या ठिकाणी आपल्याला परफॉर्म करावं लागेल। म्हणजे चार्ज आणि इलेक्ट्रिकल करंटच्या बाबतीमध्ये एवढ्या आपल्याला गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। चार्ज आणि करंटचा फ्लो काय असणार आहे, एकमेकांच्या अपोजिट असणार आहे, ठीक आहे। एका 1 कुलम ऑफ चार्ज म्हणजे किती नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन आहेत ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। याच्यावरती जर आपण बेसिक प्रॉब्लेम जर बघायला गेलो तर बेसिक प्रॉब्लेम बघा क्वेश्चन एक्झाम मध्ये कशा पद्धतीने येतात बघा। जर आपण चार्ज आणि करंट याच्यावर जर प्रॉब्लेम बघायला गेलो तर बघा, माझ्याकडे कुलम मध्ये जर चार्ज असेल, क्वेश्चन नंबर 1 बघा कशा पद्धतीने येतो, जर माझ्याकडे 2 कुलमचा चार्ज असेल आणि जर माझ्याकडे टाइम पिरियड हा t इज इक्वल टू 2 सेकंद असेल तर माझ्याकडे जो करंट असणार आहे तो करंटची व्हॅल्यू काय, अशा पद्धतीने मला एखादा क्वेश्चन एक्झाममध्ये MCQ म्हणून विचारला जातो। मग आपल्याला माहिती आहे I इज इक्वल टू q बाय टी या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला चार्ज दिलेला आहे 2 कुलम डिवायडेड बाय टाइम दिलेला आहे 2 सेकंद इज इक्वल टू काय येणार आहे, 1 एम्पियर। माझ्याकडे हा काय येणार आहे, इलेक्ट्रिकल करंट येणार आहे। सिमिलर फॅशनमध्ये क्वेश्चन नंबर 2 म्हणजे MCQ आपल्याला कशा विचारला जाऊ शकतो बघा। जर मला करंट दिलेला असेल 5 एम्पियर, I इज इक्वल टू 5 एम्पियर दिलेला असेल आणि टाइम पिरियड इज इक्वल टू 3 सेकंद माझ्याकडे टाइम दिलेला असेल आणि मला विचारला असेल चार्ज किती आहे, तो चार्ज जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण जो बेसिक फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू q बाय टी, त्या फॉर्म्युल्यानुसार बघा जो टोटल चार्ज आहे q इज इक्वल टू I इंटू टी, म्हणजे टोटल करंट I इंटू टाइम पिरियडनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, टोटल चार्ज या ठिकाणी भेटणार आहे, विच इज इक्वल टू करंट 5 एम्पियर इंटू टाइम किती आहे 3 इज इक्वल टू 15 कुलम। हा काय भेटला, आपल्याकडे चार्ज भेटला। अशा पद्धतीने बेसिक आपल्याला MCQ या ठिकाणी विचारले जातात। त्याचबरोबर आपल्याकडे तिसऱ्या टाईपचा MCQ कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो बघा। जर माझ्याकडे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन n नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन असतील आणि एक जर त्या नंबरवर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन असून जर माझ्याकडे टोटल नंबर ऑफ चार्ज विचारला असेल, म्हणजे माझ्याकडे n नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन आहेत आणि जर मला टोटल चार्ज कॅल्क्युलेट करायला सांगितला तर टोटल चार्ज किती असणार आहे बघा, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन n इंटू एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असणार आहे बघा, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम। म्हणजे हा जो टोटल चार्ज आहे तो आपण चार्ज अशा पद्धतीने या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे। आपण टोटल नंबर ऑफ चार्ज किंवा टोटल चार्ज कॅल्क्युलेट करताना आपण फक्त या ठिकाणी याची मॅग्निट्यूड बद्दल बोलणार आहे। या ठिकाणी आपण याचं जे साइन आहे या इलेक्ट्रॉनवरचं जो निगेटिव्ह साइन आहे ते साइन या ठिकाणी काय करणार नाही, कन्सिडर करणार नाहीये। आपण फक्त या ठिकाणी मॅग्निट्यूड मध्ये बोलतोय म्हणून आपण याला काय लिहिलं, 1.6 फक्त लिहिलं, ठीक आहे। इलेक्ट्रॉनवरचा चार्ज हा निगेटिव्ह आहे -1.6, आपण याला आता या ठिकाणी काय केलं, याची फक्त मॅग्निट्यूड घेतलेली आहे म्हणून याला प्लस मध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बेसिक प्रॉब्लेम या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, जे की आपण बेसिक कन्सेप्ट त्याच्यामध्ये चार्ज आणि इलेक्ट्रिकल करंट याच्यावरती या ठिकाणी पाहिलेले आहेत, ठीक आहे। थँक्यू।